हॅलो फ्रेंड्स, तर आजपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे। आज आहे यात्रेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी चुना वेचण्याचा कार्यक्रम असतो। म्हणजे मुख्य मंदिरावर पालखीचे प्रस्थान हे अमराईच्या मंदिरामध्ये होते आणि हीच पालखी चुन्याच्या रानातून वाजत गाजत अमराईमध्ये जाते। तर तुम्ही इथे पाहू शकता, हे जे आंब्याचे झाड आहे ती माझ्या घराच्या शेजारीच आहे आणि या झाडाला देखील कवड्या आलेल्या आहेत। दरवर्षी या झाडाला देखील कवड्या येतात आणि त्यामुळेच भाविक मोठ्या प्रमाणात या झाडाखाली ते गर्दी करतात। तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये या झाडाला इथे कवड्या आलेले पाहू शकता। आणि आत्ता सकाळचे 8-8:30 झालेले आहेत आणि अशी गर्दी पहाटे 4 पासून इथे आहे आणि हे सगळे लोक पालखीचे दर्शन घेण्यासाठी चुन्याच्या रानाकडे जात आहेत। आणि अगदी काही वेळातच आता पालखीचे आगमन हे चुन्याच्या रानात होणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता, जशी जशी पालखीची वेळ जवळ आलेली आहे तशी तशी गर्दी अनेकच वाढत आहे। आणि हे पहा, हेलिकॉप्टर देखील चुन्याच्या रानामध्ये आलेला आहे, कारण पालखीवरती हेलिकॉप्टरद्वारेच पुष्पवृष्टी केली जाते। तर काही वेळातच तुम्हाला ते दृश्य देखील पाहायला भेटेल। आणि हा व्हिडिओ मी आमच्या टेरेसवरून कॅप्चर करत आहे आणि अहो देखील तिकडे पालखीचा व्हिडिओ शूट करण्यासाठी गेलेले आहे आणि ते रिटर्न आल्यानंतर आम्ही चुना वेचण्यासाठी देखील जाणार आहोत। तर हे पहा, फायनली तो सुवर्ण क्षण इथे आलेला आहे। हेलिकॉप्टरद्वारे पालखीवरती पुष्पवृष्टी होत आहे, ज्याची सगळे भाविक ज्या क्षणाची वाट पाहत होते। आणि याचा सर्व डिटेल व्हिडिओ देखील पालखी सोहळ्याचा आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटेल। हेच ते झाड होतं जे मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं। या झाडाला कवड्या आलेल्या आहेत, त्यामुळे ते बघा भाविकांनी एवढी गर्दी केली इथे दर्शनासाठी, त्यामुळे ते झाडांना हळद लावत आहेत आणि कवड्याचे दर्शन देखील घेत आहेत। दृश्य देखील तुम्हाला दाखवणार आहे। तर फ्रेंड्स, आत्ताच पालखी चुन्याच्या रानातून अमराईकडे गेलेली आहे। ही पहा, मागे गर्दी जी आहे ती चुन्याच्या रानातूनच भाविक जे आहेत ते अमराईकडे जात आहेत। आणि अहो देखील आत्ताच पालखीचा व्हिडिओ शूट करून आलेले आहेत। तर आम्ही देखील आता रेडी आहोत आणि आम्ही जातोय चुन्याच्या रानामध्ये चुना वेचण्यासाठी। हे बघा, ओवी देखील आत्ताच झोपेतून उठली आहे आणि ओवीला देखील आता मी रेडी करणार आहे। आणि ही थोडीशी गर्दी कमी झाली की मग आम्ही चुन्याच्या रानामध्ये चुना वेचण्यासाठी जात आहोत। तर हे बघा ओवीचे एक्सप्रेशन, कारण की ओवीने पहिल्यांदाच एवढी गर्दी पाहिलेली आहे। तर ओवी देखील ही यात्रा खूप एन्जॉय करत आहे, कालपासून ती फक्त ऑब्झर्व करते सगळ्या गोष्टी। चला तर मग आम्ही आता चुन्याच्या रानाकडे जात आहोत चुनखडी वेचण्यासाठी। पण ॲक्च्युली आम्ही आता प्लॅन चेंज केला आहे, कारण गर्दी खूप जास्त असल्यामुळे आम्ही ओवीला मम्मीकडेच ठेवलेला आहे आणि गर्दी जेव्हा कमी होईल तेव्हा आम्ही ओवीला देखील दर्शनासाठी घेऊन जाणार आहोत। तर गर्दी ही खूप जास्त असल्यामुळे व्हिडिओ देखील शूट नाही होऊ शकणार आता। तर आत्ता आम्ही इव्हिनिंगला ओवीला दर्शनासाठी घेऊन जात आहोत आणि तुम्ही पाहू शकता गर्दी देखील कमी झालेली आहे।
सकाळी इथे खूप जास्त गर्दी असल्याने व्हिडिओ शूट नाही करू शकले. फक्त आम्ही चुनखडी वेचून रिटर्न गेलो होतो आणि आत्ता आम्ही ओवीला दर्शनासाठी आणलेलं आहे. आणि हे पहा, ओवीच्या नावाचे खडे देखील इकडे मी वेचत आहे. तर आत्ता गर्दी थोडीशी कमी असल्यामुळे पुन्हा एकदा छान दर्शन देखील घेतलं. ओवीचं देखील दर्शन छान झालं. ओवी तर ही जी चुनखडी आहे ती भाजली जाते व पुन्हा एकदा गावातील लोक मिळून ती वेचतात. तर अशा प्रकारे आजचा हा पालखी सोहळा व चुना वेचायचा कार्यक्रम अगदी उत्साहामध्ये पार पडला. पालखी सोहळ्याचा डिटेल व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल, तर तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. तर आम्ही आता मस्त दर्शन करून घरी आलेलो आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चुन्याचं रान दाखवलेलं आहे. तर उद्या आमराईमधील यात्रेतील व्हिडिओ मी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.